Hello everyone. Good morning to all. So, dear students, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी इंडियन पेटंट लॉला स्टार्ट केलं होतं. ओके. सो इन दॅट इंडियन पेटंट ॲक्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये त्याचे डिफरंट फीचर्स त्या ठिकाणी बघितले. ओके. देन पेटंट काय असतं ते पाहिलं. व्हॉट कॅन बी पेटेंटेड. ओके. इन शॉर्ट रिक्वायरमेंट ऑफ द पेटंट. ओके, ते बघितलं. देन टाइप्स ऑफ पेटंट बघितले लास्ट लेक्चरमध्ये. देन त्याच्यानंतर पेटंटेबल इन्व्हेन्शन कोणतं असतं, नॉन पेटंटेबल इन्व्हेन्शन कोणतं असतं ते बघितलं. सो इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर एक्सक्लुजन्स म्हणजे कोणत्या गोष्ट पेटंटेड होऊ शकत नाही अंडर द सेक्शन 3 and 4 ते बघितलं लास्ट लेक्चरमध्ये. सो इन दिस लेक्चर वी विल सी दी रिमेनिंग पार्ट ऑफ द सेम. या लेक्चरमध्ये आपण जो काही राहिलेला पार्ट आहे तो आपण त्या ठिकाणी बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी बघू ते म्हणजे नॉन पेटंटेबल इन्व्हेन्शन कोणतं असतं. ओके. सो what type of invention should not going to be patented. कोणत्या टाईपचं असं इन्व्हेन्शन आहे की ते पेटंट नाही आपण करू शकत किंवा पेटंट होऊ शकत नाही, ग्रँट होऊ शकत नाही. ओके. So, first of all, invention falling within section 20 in bracket 1 of the Atomic Energy Act 1920 are not going to patentable. ओके. तर सेक्शन 20च्या अंडर जे काही ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1920 आहे त्याच्या अंडर ज्या ज्या गोष्टी येतात त्याच्या गोष्टी आपण पेटंट करू शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट की ॲटॉमिक एनर्जीच्या रिलेटेड कोणतीही गोष्ट आपण पेटंट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, inventions relating to compounds of uranium, beryllium, thorium, plutonium, radium, graphite, lithium, and more as notified by the central government from the time to time. सो जे पण काही एक्सप्लोजिव्स आहेत असे काही मॉइटीज आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत जे की ॲटॉमिक एनर्जीच्या अंडर येतात, ॲटॉमिक एनर्जीच्या प्रोडक्शनमध्ये यूज केले जातात, ज्याच्यापासून ॲटम बॉम्ब किंवा अशा खूप साऱ्या प्रकारच्या गोष्टी तयार होऊ शकतात ज्या की डिस्ट्रॉयबल थिंक असू शकतात, डिस्ट्रॉय करता येण्याजोगे थिंक असू शकतात, जे की ह्युमॅनिटीला डिस्ट्रॉय करू शकतात. अशा गोष्टी ज्या की ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट 1920च्या अंडर येतात त्या गोष्टी आपण कोणत्याही प्रकारचे इन्व्हेन्शन करू शकत नाही. ॲज वेल ॲज ए मेथड ऑफ ॲग्रिकल्चर ऑर द हॉर्टिकल्चर. शेती करण्याची पद्धत किंवा एखादं बागकाम करण्याची पद्धत जर समजा असेल, एखादी मेथड असेल, एखादी न्यू इन्व्हेन्शन असेल रिलेटेड ऑफ द ॲग्रिकल्चर ॲज वेल ॲज हॉर्टिकल्चर, सो इन दॅट केस वी विल नॉट और वी कॅन से त्या केसमध्ये आपण कोणत्या प्रकारचं पेटंट घेऊ शकत नाही. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ॲटॉमिक एनर्जीच्या रिलेटेड, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरच्या रिलेटेड. ओके. देन ए सबस्टन्स ऑप्टेन बाय ए मेअर ॲडमिक्चर. जर एखादी अशी गोष्ट असेल की फक्त त्याचं मिक्सिंग करून, त्याचं ॲडमिक्चर तयार करून जर समजा एखादी गोष्ट तुम्ही तयार केलं असेल, सपोज एखादं ज्यूस आहे, सिंपल ज्यूस आहे, त्या ज्यूसमध्ये तुम्ही अजून एक ज्यूस ॲड केला. ओके. 2 ज्यूस एकत्र केले तुम्ही, त्याची एक वेगळी टेस्ट फॉर्म झाली. तर अशा कोणत्याही प्रकारचं इन्व्हेन्शन आपण त्या ठिकाणी ॲज अ पेटंट म्हणून करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप असणं गरजेचं आहे, काहीतरी नॉवेल्टी असणं गरजेचं आहे. ओके. Then the mere arrangement, rearrangement or the duplication of known devices such as functioning independability of one another in a known way. तर असं कोणत्याही आधीच्या म्हणजे डिव्हाइसचं एखादं न्यू फंक्शन तुम्ही लॉन्च केलं त्याच्यामध्ये आणि जे की त्याच्यावरती इंडिपेंडंट आहे. ओके. तर असं कोणत्याही प्रकारचं फक्त थोडीशी अरेंज केली किंवा रिअरेंज केली किंवा त्या जुन्या वर्कमध्येच थोडंसं डुप्लिकेशन केलं तर असं कोणत्याही प्रकारचं वर्क त्या ठिकाणी पेटंटेबल होऊ शकत नाही. देन प्लांट ऑर द ॲनिमल इन होल ऑर एनी पार्ट ऑफ देअर ऑफ other than microorganism but including seeds, variety, species, essentially biological processes or production of a or a propagation of a plant and animal. तर कोणत्याही ॲनिमलचं किंवा प्लांटचं प्रपोगेशनच्या त्या ठिकाणी प्रोसिजर्स किंवा प्रोसेसेस आपण पेटंट करू शकत नाही.
ओके, म्हणजे प्लांट आणि ॲनिमलच्या रिलेटेड. देन ए मॅथमॅटिकल ऑर बिझनेस मेथड ऑर ए कम्प्युटर प्रोग्राम ऑर अल्गोरिदम. तर कोणत्या प्रकारचं मॅथमॅटिकल एखादं मॉडेल असेल किंवा एखादा कम्प्युटरचा प्रोग्राम असेल किंवा अल्गोरिदम असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी पेटंट करू शकत नाही. ओके. देन नेक्स्ट पार्ट इज ए एक्सपायरी ऑफ पेटंट. आता हे पेटंट जे ग्रँट होतं आपल्याला ते एक्सपायरी केव्हा होऊ शकते किंवा त्याची एक्सपायरी काय असते, कोणत्या केसमध्ये ते एक्सपायर होऊ शकते ते आपण बघू. सो ए पेटंट कॅन एक्सपायर इन द फॉलोइंग वेज. जे काही पेटंट असेल ते खालील प्रकारे एका कोणत्या तरी वेने एक्सपायर होऊ शकतं. फर्स्ट ऑफ ऑल, द पेटंट हॅज लाईव्ह इट्स फुल टर्म. जेव्हा पेटंट त्याचं फुल 20 इयरचं लाईफ स्पॅन पूर्ण करून जातं तेव्हा ते एक्सपायर होतं. ओके, आणि 20 इयर्स नंतर ते पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल होतं फ्री टू यूज. देन सेकंड जे रिझन आहे ते म्हणजे द पेटंटी हॅज फेल टू पे द रिन्युअल फी. जर त्या पेटंटीने रिन्युअल फी पे केली नाही तर अशा केसमध्ये जे काही पेटंट असेल ते पेटंट त्या ठिकाणी एक्सपायर होईल. ओके. देन थर्ड रिझन, द व्हॅलिडिटी ऑफ द पेटंट हॅज बीन सक्सेसफुली चॅलेंज बाय अन अपोनंट बाय फायलिंग अन अपोजिशन इदर विथ द पेटंट ऑफिस ऑर विथ द कोर्ट. जर समजा एखाद्या अपोनंटने त्या ठिकाणी अपोजिशन फाईल केलं त्या पेटंटच्या विरोधात कोर्टमध्ये किंवा त्या पेटंट ऑफिसमध्ये, तर अशा वेळेस जर समजा ते सिद्ध झालं की दिस शुड नॉट गोइंग टू बी पेटंटेबल, अशा केसमध्ये ते पेटंट त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात किंवा एक्सपायर होऊ शकतं. As soon as the patent expires, it pass to the general public domain and now anybody can use it without the permission of the original inventor. आणि जेव्हा कधी ते त्याचा लाईफ स्पॅन पूर्ण करेल, त्याचे 20 इयर्स पूर्ण करेल आणि पूर्ण झाल्यानंतर ते पब्लिक डोमेनमध्ये फ्री टू यूज अवेलेबल होईल विदाउट परमिशन ऑफ ओरिजिनल इन्व्हेंटर. तर आपल्याला इन्व्हेंटरची कोणत्या प्रकारची परमिशन घेण्याची गरज नाही, आपण त्याला फ्री टू यूज करू शकतो आपल्या वेळेने. So next part is the stages from filing to the grant of a patent. तर पेटंट फाईल करताना त्याची प्रोसेस काय असते, कोणकोणत्या स्टेजेस आपल्याला फॉलो करायला लागतात पेटंट फायलिंगमध्ये, पेटंट फाईल करण्यासाठी त्या स्टेजेस आपण या ठिकाणी बघू. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, वी हॅव टू ऑब्टेन ए पेटंट. पहिले आपल्याला तर त्या ठिकाणी एक ऍप्लिकेशन करायचे. ओके, सो फाईल अँड ऍप्लिकेशन फॉर ए पेटंट. पेटंटसाठी पहिल्यांदा आपल्याला ऍप्लिकेशन करायचे विथ फी with one of the patent office based on the territorial jurisdiction of the place of office or residence of the applicant or the agent. तर आपल्या जे काही ज्युरिस्डिक्शनमध्ये ऑफिस येत असेल, जसं की आपण आता इथं राहतो, तर इथून आपल्याला जवळ काय मुंबई, तर आपण मुंबईच्या ऑफिसला त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. ओके, विथ पे दी रिक्वायर्ड फीज. तर रिक्वायर्ड जी काही फी असेल ती फी पे करून आपण त्या ठिकाणी ऍप्लिकेशन देऊ शकतो. देन नेक्स्ट नेक्स्ट स्टेप इज अ फॉर्मॅलिटी चेक. Okay, now an examiner checks the formal requirements before accepting the application and the fees. This is done immediately. तर हे जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन देता, ऍप्लिकेशन करता, इमिडिएटली त्याच्यावर जो काही एक्झामिनर असेल तो चेक करतो की हे ऍक्सेप्टेबल आहे का ऍज अ पेटंट वर्कसाठी. ते इमिडिएटली त्या ठिकाणी चेक केलं जातं. देन इश्यू ऑफ द ऍप्लिकेशन नंबर and the cash receipt, this is done the same day. तर त्या सेम डेला त्या ठिकाणी जे काही ऍप्लिकेशन नंबर असतो तो ऍप्लिकेशन नंबर त्यांना दिला जातो पेटंटीला. त्याच्यानंतर जे काही कॅश त्यांनी डिपॉझिट केली असेल ऍज अ फीज, तर त्याची पण रिसिप्ट त्यांना ऑन द सेम डे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. इन केस ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन बाय पोस्ट, cash receipt, application number is sent by post within 2 to 3 days. जर समजा पोस्टने एखाद्याने त्या ठिकाणी ऍप्लिकेशन दिलं असेल तर बाय पोस्ट त्या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर त्या पेटंटीला 2 ते 3 दिवसात त्या ठिकाणी दिला जातो बाय पोस्ट. Then next part is the publication of that particular applied patent.
जो पेटंट तुम्ही अप्लाय केलाय त्या पेटंटचं पब्लिक डोमेनमध्ये पब्लिकेशन केलं जाईल. ओके. सो ॲप्लिकेशन इज केप्ट सिक्रेट फॉर अ पिरियड ऑफ 18 मंथ फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग. तर डेट ऑफ फायलिंग पासून 18 मंथ पर्यंत जे काही पेटंट असेल ते सिक्रेट ठेवलं जातं. ओके. Then, in the 19th month, the application is published in the official journal. This journal is made available on the website weekly. तर ते जर्नल विकली त्या ठिकाणी साईटवर अवेलेबल करून दिलं जातं. देन ॲप्लिकंट हॅज अन ऑप्शन टू गेट हिज ॲप्लिकेशन पब्लिश बिफोर 18 मंथ्स ऑल्सो. जर समजा ॲप्लिकंटला वाटत असेल की मला 18 मंथच्या आधी माझं पब्लिकेशन पब्लिश करून घ्यायचे, माझं पेटंट पब्लिश करून घ्यायचे, तर ते करून घेऊ शकता. सो इन दॅट केस ॲप्लिकेशन इज पब्लिश विदिन 1 मंथ ऑफ द रिक्वेस्ट. तर त्या केसमध्ये जर समजा ॲप्लिकेशन केलं असेल तर रिक्वेस्ट केल्यापासून 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी जे काही पेटंट असेल ते पब्लिश होऊन जाईल. Then next step is the request for examination. So application is examined on the request. जे काही ऍप्लिकेशन आहे, जे काही पेटंट ऍप्लिकेशन आहे ते ऑन द रिक्वेस्ट त्या ठिकाणी एक्झामिनेशन त्याची केली जाते. देन रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन कॅन बी मेड इदर बाय द ऍप्लिकंट ऑर बाय ए थर्ड पार्टी. तर एक्झामिनेशनची रिक्वेस्ट आहे एकतर ऍप्लिकंट करू शकतो किंवा थर्ड पार्टीचा कोणताही मेंबर करू शकतो. Then, a period of 48 months from the date of filing is available for making request for examination. तर फायलिंग केल्यानंतर 48 मंथ पर्यंत त्या ठिकाणी जे काही पेटंट असणार आहे ते पेटंट एक्झामिनेशनसाठी आपण देऊ शकतो, अवेलेबल करून देऊ शकतो. ओके. तर हे होतं रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशनच्या रिलेटेड. नेक्स्ट पार्ट इज एक्झामिनेशन. आता रिक्वेस्ट दिल्यानंतर त्याचं एक्झामिनेशन केलं जाईल. तर ते एक्झामिनेशन कसं केलं जाईल, कोण करतं ते आपण बघू. सो ऍप्लिकेशन इज सेंड टू अन एक्झामिनर विदिन 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन. तर रिक्वेस्ट केल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या ठिकाणी जे काही ऍप्लिकेशन असेल ते ऍप्लिकेशन एक्झामिनरला फॉरवर्ड केलं जाईल. एक्झामिनर अंडरटेक्स एक्झामिनेशन विथ रिस्पेक्ट टू. तर जो काही एक्झामिनेशन असेल तो एक्झामिनर त्या जे काही पेटंट आलं असेल त्याच्याकडे त्याचं एक्झामिनेशन करतो. सो वेदर, तर तो काय काय त्याच्यामध्ये चेक करेल. वेदर द क्लेम इन्व्हेन्शन इज नॉट प्रोहिबिटेड फॉर ग्रँट ऑफ पेटंट. जर हे जे इन्व्हेन्शन आहे, जे क्लेम केलंय ते त्या ठिकाणी पेटंट होण्याच्या जोगे आहे का ते त्या ठिकाणी चेक केलं जातं एक्झामिनर थ्रू. देन वेदर द इन्व्हेन्शन मीट्स द क्रायटेरिया ऑफ द पेटंटॅबिलिटी. त्यानंतर हे पेटंट त्या ठिकाणी पेटंटॅबिलिटीच्या क्रायटेरियामध्ये फिट होतं, बसतं का ते पण या ठिकाणी चेक केलं जातं. ओके. देन नेक्स्ट स्टेप इज द इश्यू ऑफ FER. आता FER काय असते? फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट. एक्झामिनेशन झाल्यानंतरचा रिपोर्ट त्याला म्हणतात FER. Okay, so period of 1 to 3 months is available for examination to submit the report to the controller. तर जो काही एक्झामिनर असतो त्या एक्झामिनरकडे 2 ते 3 महिने त्या ठिकाणी असतात रिपोर्ट सबमिट करण्यासाठी, 1 ते 3 महिने. ओके. सो 1 month टाइम अवेलेबल टू द कंट्रोलर टू वेट द एक्झामिनर्स रिपोर्ट. तर त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत जो काही एक्झामिनर असतो तो एक्झामिनरच्या रिपोर्टची वाट तो कंट्रोलर त्या ठिकाणी बघू शकतो. देन फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट कंटेनिंग लिस्ट ऑफ द ऑब्जेक्शन्स इज इश्यूड विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द रिक्वेस्ट. ओके. सो अशा प्रकारे जे काही FER आहे किंवा फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट ते रिपोर्ट त्या ठिकाणी दिलं जातं. ओके. देन नेक्स्ट स्टेप मे बी द रिस्पॉन्स फ्रॉम द ऍप्लिकंट. आता ऍप्लिकंट याच्यावरती काय रिस्पॉन्स देईल, एक्झामिनेशन वरती काय रिस्पॉन्स देईल, किंवा जे काही फर्स्ट एक्झामिनेशन रिपोर्ट आहे त्याच्यावरती काय एक्झाम देईल, काय
रिस्पॉन्स देईल ते आपण बघू. सो 12 months टाइम फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ FER इज अवेलेबल टू द ॲप्लिकंट टू मीट द ऑब्जेक्शन्स. जर काही एक्झामिनरने ऑब्जेक्शन घेतले असतील तर ते 12 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी ॲप्लिकंटकडे असतो की ते 12 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते ऑब्जेक्शन फुलफिल करेल किंवा आन्सर करेल. देन इफ ऑब्जेक्शन्स आर मेट, ग्रँट ऑफ द पेटंट इज अप्रूव्ड बाय द कंट्रोलर विदिन अ पिरियड ऑफ 1 month. आणि जर समजा ऑब्जेक्शन्स त्या ठिकाणी क्रायटेरियाला मॅच होत असतील आणि तर मग आणि त्या जर समजा फुलफिल होत असतील ऑब्जेक्शन्स, तर त्या ठिकाणी जे काही पेटंट आहे ते पेटंट विदिन पिरियड ऑफ 1 month त्या ठिकाणी ग्रँट होऊ शकतं. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी प्रोसेस ऑफ द पेटंट ॲप्लिकेशन. पेटंट ॲप्लिकेशनची प्रोसेसबद्दल आपण थोडं बघत होतो. अजून याच्यातला काही पार्ट राहिला आहे तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.